आणि या सगळ्या संदर्भात काहीच वेळापूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी काय माहिती दिलेली आहे तीही माझानं जाणून घेतली आहे। रात्री साधारणतः 11:30-12च्या सुमारास महाडमधला जुना पूल एक साधारणतः 98 वर्षापूर्वीच्या अशी माहिती समोर आलेली आहे। तर त्याच्यात 2 बसेस 2 गाड्या गेलेल्या आहेत। एका गाडीत 11 जण होते, दुसऱ्या गाडीचे डिटेल्स अजून आलेले नाही आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिथं परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर ताबडतोब तिथल्या मिलिटरी बेसला आमचे इथं डीजी मिलिटरी ऑपरेशनचे रणबीर सिंग यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि आदेश देण्यात आलेले आहेत। तिथे मिलिटरी बेसच्या माध्यमातून जे काही असेल ते सहकार्य करायचं ठरवलेलं आहे। एनडीएमसीची टीम निघालेली आहे, अजून एक टीम पाठवतोय आणि त्याचप्रमाणे एक हेलिकॉप्टरच्या बरोबर अजून एखादं हेलिकॉप्टर लागलं तर ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। जशी माहिती मिळाली तर ताबडतोब आम्ही स्विफ्टली ऍक्शन केलेली आहे, कारण स्थानिक पातळीवर तिथे डिझास्टर मॅनेजमेंट टीम असते, त्यावेळेस अकॉर्डिंग टू द नीड अरायजेस त्याप्रमाणे ते मदत करत असतात आणि आमच्यापर्यंत माहिती आल्यानंतर आम्ही स्विफ्ट त्याच्यात ऍक्शन घेतलेली आहे। बरं, लष्कराच्या माध्यमातून जे काही शक्य असेल, जसं आम्ही एनडीआरसीच्या 2 टीम्स पाठवू, हेलिकॉप्टर पाठवू आणि स्थानिक तिथलं जे प्रशासन असेल त्याच्याशी कोऑर्डिनेट करून जे काही मदत कार्य लष्कराच्या माध्यमातून करता येईल त्या सगळ्या सूचना तिथल्या मिलिटरी बेसला देण्यात आलेल्या आहेत। अनेक पातळीवर जे मिलिटरीचे अधिकारी पोहोचतील याचा अभ्यास करून ताबडतोब तिथल्या तिथे त्यांना ऍक्शन घ्यायचा अधिकार देण्यात आलेला आहे। भामरेजी, तुम्हाला काही क्लू मिळालेला आहे की तिथल्या ग्रामस्थांकडून की किती वाहनं वाहून गेली, किती लोक वाहून गेले याबद्दलचा? सध्या मी आता तिथल्या स्थानिक डिझास्टर मॅनेजमेंट अधिकाऱ्यांशी बोललो, तर त्याच्यावरनं 2 बसेसचं आतापर्यंत माहिती आलेली आहे।